हरे कृष्णा. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 4, श्लोक क्रमांक 22, भाग 1. यदृच्छालाभ संतुष्टो द्वंद्वातीतो विमत्सरः समः सिद्धाव सिद्धौ च कृत्वापि न निबद्धते. भाषांतर: जो सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट असतो, जो द्वंद्वांपासून मुक्त आहे आणि मत्सर करीत नाही, तसेच जो यशापयशामध्येही स्थिर असतो, तो जरी सर्व प्रकारचे कर्म करीत असला तरी त्यामुळे कधीच बद्ध होत नाही. तर प्रेक्षक हो, आपण मागील भागात पाहिलं की भगवंत भक्ताची अनेक गुणवैशिष्ट्ये सांगतात. या श्लोकामध्येही ते सांगत असताना भगवंत आपल्याला शांती सूत्रही देत आहेत. आपण शांती कशी प्राप्त करू शकतो, जीवनामध्ये सुखी कसे होऊ शकतो, तर जेव्हा आपण स्वतः होणाऱ्या सहजपणे होणाऱ्या लाभाने संतुष्ट होऊ तेव्हा. पण प्रेक्षक हो, तुम्ही म्हणाल की आपल्याला आपले शरीर आहे, घर आहे, कुटुंब आहे, या सर्वांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी, हौसमौस करण्यासाठी, आवड निवड जपण्यासाठी, समाजामध्ये दाखवण्यासाठी तरी आपण पैसा कमवलाच पाहिजे ना. हो, पैसा तर कमवलाच पाहिजे. भगवंतही आपण काहीच करू नये असं सांगत नाहीतच, तर कष्टाने पैसा कमवण्यास सांगतात. परंतु इतकंही कष्ट करू नये की आपल्याजवळ मनुष्य जीवनाचा मूळ उद्देश म्हणजेच भगवंतांची भक्ती करण्यासाठीच वेळ राहणार नाही. कारण आपल्याला आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त, आपल्या शरीराव्यतिरिक्त आपल्या मनाची, बुद्धीची आणि आत्म्याचीही म्हणजेच स्वतःची काळजी घ्यायची आहे, जी आपण केवळ ह्याच जीवनात घेऊ शकतो बरं का. परत इतर जीवांच्या शरीरामध्ये ती संधी नाही. नारद मुनी उदाहरण सांगतात की जर आपण शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी पौष्टिक अन्न, पुरेसा व्यायाम इत्यादी करीत असू, परंतु आत्म्याच्या उद्धारासाठी काहीच करीत नसू, तर काय फायदा. आपण हे मनुष्य शरीर आपल्या आत्म्याचा उद्धार करण्यासाठी, भगवंतांची भक्ती करण्यासाठी उपयोगात आणले नाही, तर आपल्याला मिळालेली ही सुवर्णसंधी आपण नक्कीच गमावू. उदाहरणार्थ, जर आपल्याला कोणी 10 लाख रुपये दिले आणि मी 6 महिन्यांनी ते परत घ्यायला येईल असं सांगितलं, तर मग एक तर आपण त्याला फसवून ते 10 लाख रुपये खर्च करून टाकू आणि मग त्याला जेव्हा हे कळेल तेव्हा तो आपल्याला पोलिसांच्याच हवाली करेल. म्हणजे हे मौल्यवान मनुष्य शरीर मिळाल्यानंतर आपल्याला वाटेल तसे आपण आहार, निद्रा, भय, मैथुनामध्येच ते खर्च केले, तर शेवटी यमदेवांसमोर उभे केले जाऊ, बरोबर. किंवा आपण ते 10 लाख रुपये जशीच्या तशीच सांभाळून तिजोरीमध्ये ठेवून आणि 6 महिन्यानंतर त्या मनुष्याला परत देऊ असेही होऊ शकते. म्हणजे आपली जी काही कर्तव्य आहेत ती पूर्ण करू आणि मग स्वर्ग किंवा नर्क गाठू, त्यानंतर पुन्हा हे भौतिक जगत आहेच. पण जर आपण त्या 10 लाख रुपयांना जुगारामध्ये अजिबात नाही, तर एखाद्या चांगल्या व्यवसायामध्ये गुंतवले आणि त्याच्यावर नफा मिळवला आणि 6 महिन्यांनी त्या मनुष्याला त्यातील 10 लाख रुपये काढून दिले, तर ही चोरी होते का हो? नाही, तर ही होते हुशारी. म्हणजे आपण आपल्या या मौल्यवान मनुष्य शरीराचा उपयोग आपली कर्तव्ये पूर्ण करीत असतानाच भगवत प्राप्ती करून घेण्यासाठी केला, तर तो आहे खरा फायदा, खरी हुशारी. कारण आपल्याला हे मनुष्य शरीर काही विशिष्ट कालावधीसाठीच मिळालेलं आहे की जे मुदत संपल्यावर आपल्याकडून काढून घेतलं जाणार आहे. परंतु ते जोपर्यंत आपल्याकडे आहे तोपर्यंत प्रल्हाद महाराज जसे सांगतात की तोपर्यंत या शरीराचा आपण फायदा उठवला पाहिजे. कधी वृद्धत्व येईल सांगता येत नाही. मृत्यूपर्यंत आपलं शरीर धष्टपुष्ट राहणार नाही. आता तर 30-35 वयानंतरच वेगवेगळे आजार सुरू होतात. म्हणून आपण आपल्या शरीराचं पालन पोषण करत असताना मनाला, बुद्धीला, आत्म्यालाही पोषण दिलं, भगवत भक्ती केली, तर आपण त्याचा योग्य उपयोग केला असं होईल. आपण हुशार ठरू. म्हणजे आपण आपल्या कुवतीनुसार आपल्या कर्तव्यांचे आळस न करता प्रामाणिकपणे कष्ट करून पालन केले आणि नंतर त्याचे जे काही फळ मिळेल त्यात संतुष्ट राहिलो, त्यामध्ये असंतुष्टी दाखवली नाही, उगाच अतिहव्यासाने अतिप्रयास करीत राहिलो नाही,
म्हणजे आपण सतत 18-20 तास या शरीराद्वारे कष्टच करीत राहणं आणि राहिलेलं काही तास खाणं पिणं झोपणं हे केलं नाही, तर आपली कर्तव्ये पूर्ण करून उरलेला मौल्यवान वेळ आपल्या आत्म्याच्या उद्धारासाठी भगवत भक्तीमध्ये लावला आणि मग जे काही भगवत इच्छेने आपल्या जीवनामध्ये येत आहे त्यामध्ये संतुष्ट राहिलो, तर आपण शांतीपूर्ण जीवन व्यतीत करू शकतो. म्हणून शास्त्रामध्ये सांगितलं आहे की सतत काम करणाऱ्या मनुष्याचे जीवन हे एखाद्या गाढवाप्रमाणे किंवा बैलाप्रमाणेच असते, कारण तेही सतत कष्टच करीत असतात, हरिनाम घेत नसतात. म्हणूनच कृष्ण भावना भावित मनुष्य हा आपल्या शरीराचे पालन पोषण करण्यासाठी विशेष प्रयास करीत नाही, कारण प्रयास म्हणजे भक्तिमय जीवनाचा त्याग करणं होय आणि म्हणून अति प्रयासाने आपले भक्तिमय जीवन नष्ट होऊ शकते. म्हणून भक्त सहजपणे प्राप्त होणाऱ्या लाभांमध्ये संतुष्ट असतात. भक्ताचा पुढील गुण म्हणजे भक्त कशाचीही याचना करीत नाहीत किंवा कोणाकडून काही उसनेही घेत नाही. प्रत्येक मनुष्याने तेवढाच पैसा खर्च केला पाहिजे जेवढा तो कमवू शकतो, बरोबर? म्हणजे थोडक्यात त्याने अंथरूण पाहून पाय पसरावेत. जर 10 रुपये कमवले तर खर्च 5 रुपयांचा असावा आणि राहिलेल्या 5 रुपयांमधला काही भाग भगवंतांच्या सेवेत लावावा, भगवंतांच्या उपदेशांच्या प्रचारामध्ये लावावा, कारण तोच आपल्या खात्यामध्ये जमा होतो. म्हणून भक्त कधीच कोणाकडून उसने घेत नाही किंवा कोणाची फसवणूकही करीत नाही, तर त्यांना जेवढे शक्य आहे तेवढेच करतात आणि त्यात संतुष्ट असतात. तसेच ते आपल्या कृष्ण भावनेच्या सेवेमध्ये इतर कोणाच्याही सेवेचा अडथळा आणू देत नाहीत. तरीही भगवत सेवेप्रित्यर्थ भौतिक जगातील द्वंद्वांपासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास ते तत्पर असतात. पण प्रेक्षक हो, मनुष्याच्या मनामध्ये षडविकार तर आहेतच ना, त्यांची सेवा तो करतच असतो. समजा एखाद्या मनुष्याने एखादं पद मिळवलं तर त्या पुढचं पद मिळवण्यासाठी तो दिवस रात्र चिंतित राहतो, गुंग असतो. त्याला असं वाटतं की आणखी थोडा पैसा मिळवला, आणखी पगार वाढला तर मी सुखी होईल. पण स्वतःचा पगार वाढवण्याच्या उद्देशामध्ये तो आणखीच जबाबदाऱ्या घेतो आणि आणखी दुःखी होत जातो आणि याने कृष्ण सेवेमध्ये अडथळाच येतो. म्हणून भक्त त्याच्या कुवतीनुसार जेवढं शक्य होईल तेवढं कर्म करतो, कष्ट करतो आणि त्यातून जे काही मिळेल ते भगवंतांची कृपा समजून ते स्वीकारून त्यातील काही भाग श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये लावतोही. आणि त्यासाठी ते भौतिक जगातील द्वंद्वांपासून विचलित न होता कोणत्याही प्रकारचे कर्म करण्यास तत्पर असतात. ते कसे ते आपण याच श्लोकावर चर्चा करताना पुढील भागात पाहू. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण प्रामाणिकपणे कर्तव्य पालन केले पाहिजे आणि त्यातून जे काही मिळत आहे ती भगवत कृपा जाणून संतुष्ट राहिली पाहिजे. कोणाचीही फसवणूक न करता कष्टाने जे मिळत आहे त्यामध्ये संतुष्ट राहूयात. आपल्या उदरनिर्वाहाच्या बाबतीत स्वतंत्र होऊयात. धन्यवाद. हरे कृष्णा.